देवेंद्र फडणवीसला सांगतो की नितेश राणेचा तुम्ही राजीनामा घ्या, की हा व्यक्ती जर या मंत्रिमंडळामध्ये राहिला तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहणार नाही। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दंगली घडतील हे तुम्हाला मी सांगू शकतो। गेली 2 ते 3 महिने झालं, 6 महिने झालं हा नितेश राणे एवढं ही जे सरकार बसल्यापासून एवढं बोंबलतोय, कुणाच्या जीवावर बोंबलतोय, म्हणजे याचा बोलवित्याचा धनी कोण आहे? नितेश राणेचा याच्या पाठीमागचा बाप कोण आहे की त्याला एवढं बळ कसं मिळतं? तो मुसलमानांना शिवाय देतो, मुसलमानांच्या विरोधात बोलतो। अरे बोल ना, तू तत्वानं बोल। 300 वर्षापूर्वीची तो औरंगजेबच्या कबरीचा विषय काढता। अरे सध्याचं बघा तुम्ही, ज्या कोरटकरनं आमच्या शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले, त्या ज्या राहुल सोलापूरकरने आमच्या शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले, संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले, त्या भडव्याला तुम्ही काय करणार नाही। परंतु 300 वर्षापूर्वीची ती औरंगजेबाची कबर काढण्यामध्ये तुम्ही धन्य मानणार। अरे काय ती कबर सडलेलं असेल, त्याचं पूर्ण औषध सुद्धा सडलेलं, खबर सुद्धा, त्याची हाडं सुद्धा शिल्लक नसतील, तुम्ही माती काढणार आहात का तिथे जाऊन? काय करणार आहात? अरे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? महिलांवर अन्याय होतोय, आया बहिणीवर अन्याय होत चाललाय, बलात्कार होतोय। महाराष्ट्र कुठल्या कुठे चाललेला आहे, महागाई वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, आणि तुम्ही औरंगजेबाची कबर काढण्यात मशगूल आहात। अरे नालायकांनो, या अगोदर या महाराष्ट्राचा विकास करा। तुम्हाला जातीय दंगल घडून काय साध्य करणार आहात तुम्ही? यामध्ये गोरगरीब हिंदू मारले जातील, गोरगरीब मुसलमान मारले जातील, तुम्हाला काय मिळणार? तुमची राजकीय पोळी भाजून तुम्ही बाजूला सरकचाल, परंतु इथं मरणारे कोण आहेत? गोरगरीब आहेत। याचा जरा विचार करा रे नालायकांनो। तुमच्या हातामध्ये सत्ता दिली म्हणून काही बरळू नका। देवेंद्र फडणवीस, तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, परंतु तुमच्या या नागपूरमध्ये दंगल घडली जाते, नागपूरमध्ये दंगल घडली जाते, पोलिसांसमोर गाड्या जाळल्या जातात, तुम्ही काय करता आहात? राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस, राजीनामा द्या। गृहमंत्री पदावर बसण्याची तुमची खरंच पात्रता नाही। काय म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे विकास करायचा नाही, फक्त दंगलीच घडवायची आहेत का? म्हणजे महाराष्ट्र पेटवायचं आहे? लोकांच्या चुली पेटवा अगोदर, तरुणांच्या हातामध्ये नोकरी द्या, महिलांना नोकरी द्या, तरुणांना नोकरी द्या, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा। परंतु हे काय दंगल घडून तुम्हाला काय मिळणार आहे? हिंदू मुसलमान वाद वाढून या मुख्यमंत्र्याला आणि या मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या लोकांना काय मिळणार आहे?